सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेला राडा राज्यानं पाहिला. सत्ताधारी शिवसेना विरुद्ध भाजपमध्ये झालेल्या या राड्यात भाजपने बाजी मारली होती. नंतर हे प्रकरण थोडं मागं पडलं असं वाटत होतं, पण आता याच प्रकरणावर पुन्हा लक्ष वेधलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे आमदार महेश शिंदे यांनी केलेल्या या वक्तव्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे जर शिवसेनेत आले तर स्वागत करेल असं भुवया उंचवणारं विधान महेश शिंदे यांनी केलं आहे. मग लागली शशिकांत शिंदे यांनी त्याला प्रत्युत्तर दिलं. मी तुमच्यासारखा 5 पक्ष बदलत नाही असा टोला त्यांनी लगावला. आता या दोन्ही नेत्यांची विधानं बघितली तर त्यातून शिंदे विरुद्ध शिंदे असं शीतयुद्ध सुरू असल्याचं दिसतं. त्यामुळे एकनाथ शिंदेंनी साताऱ्यात भाजपला शह देण्यासाठी महेश शिंदेकडून शशिकांत शिंदे यांना पक्षात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत का अशी चर्चा होतीये. तर शशिकांत शिंदे यांनी टोला लगावून महेश शिंदेच एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत का यावर प्रश्न उभा केलाय. पण या सगळ्यात नेमकं काय राजकारण घडतंय हे सगळं समजून घेऊ या व्हिडिओमधून. नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्र कट्टा. साताऱ्याच्या कोरेगाव विधानसभेचे विद्यमान शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी 2019 आणि 2024 या सलग 2 विधानसभा निवडणुकीत शशिकांत शिंदे यांचा पराभव केला आहे. त्यामुळे दोन्ही शिंदेमध्ये वाद असणार हे सगळ्या सातारा जिल्ह्याला माहिती आहे. पण सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी भाजपसोबत जाऊन भाजपच्या तिकिटावर निवडणूक जिंकलेल्या पत्नीला अध्यक्ष केलं आणि शिवसेनेलाच घरचा आहेर दिला. यावरून महेश शिंदेंवर बरीच टीकाही झाली. पण याच महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदे यांना शिवसेनेत आल्यावर स्वागत करण्याची आणि भाजपमध्ये जाण्याची विनंती केली. याचबरोबर महेश शिंदे असंही म्हणाले की आमदार शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिकच आहेत. पण आमदार महेश शिंदे यांनी केलेल्या या टीकेला शशिकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं. माझा पिंड हा लढण्याचा आहे, मी जिथे असतो तिथं प्रामाणिक असतो, यांच्यासारखा 5-5 पक्ष बदलत नाही असा टोला शशिकांत शिंदे यांनी महेश शिंदेंना लगावला. ते माझे शिवसेनेत स्वागत करत आहेत, पण यापुढे तेच शिवसेनेत आहेत का याचा त्यांनी शोध घ्यावा, कारण शिवसेनेत त्यांची आता विश्वासार्हता राहिलेली नाहीये. त्यामुळे महेश शिंदे यांनी मला ऑफर देण्यापेक्षा त्यांचं अस्तित्व धोक्यात आलंय, त्यामुळे त्यांनीच पर्याय शोधावा. जर नाही मिळाला तर मला सांगा, मी राज्याचा प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांना पद मिळवून देण्यासाठी माझं राजकीय वजन वापरेन असाही टोला शशिकांत शिंदे यांनी महेश शिंदे यांना लगावला. पण दोन्ही शिंदे आमने-सामने येण्याचं कारण आहे ते म्हणजे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष असणाऱ्या प्रिया शिंदे यांच्या कुणबी दाखल्यात असणाऱ्या त्रुटी. कारण झेडपी अध्यक्ष असणाऱ्या प्रिया शिंदे यांनी जो कुणबी दाखला मिळालेला आहे त्या चिरनेर वंदन गावामध्ये कोणीही बर्गे हे कुणबी नाहीयेत. त्यामुळे त्यांनी जो दाखला घेतला आहे त्याविषयी प्रांत आणि तहसीलदाराकडे आमदार महेश शिंदे हे मुक्काम ठोकून असतात असं समजल्याचं शशिकांत शिंदे यांनी म्हटलंय. तर सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी सीसीटीव्ही का बंद होते हे स्पष्ट करावं लागणार आहे. तसेच सातारा जिल्ह्यात झालेला लोकशाहीचा खून हा सगळ्या जिल्ह्यानेच नाही तर राज्याने पाहिला आहे. त्यामुळे प्रिया शिंदे यांच्या जातीच्या दाखल्याबाबत येत्या 6 महिन्यात प्रशासनाला पुरावा सादर करावा लागणार आहे आणि त्यामुळेच त्यांची वंशावळ शोधण्याचा प्रयत्न आम्हीही करू असं शशिकांत शिंदे म्हणाले आहेत. एकूणच काय तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत झालेला वाद आता शिवसेना विरुद्ध भाजप असा राहिला नसून महेश शिंदे विरुद्ध शशिकांत शिंदे झाला आहे असं म्हणता येईल. त्यामुळे शशिकांत शिंदे यांनी हा विरोध करू नये म्हणूनच भाजप किंवा शिवसेनेत घेण्यासाठी आमदार महेश शिंदे प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. पण ही चर्चा आत्ताच का होत आहे, तर एकनाथ शिंदे हे राज्यात ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन तुतारी राबवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यात शशिकांत शिंदे यांची विधान परिषदेची टर्म देखील संपली आहे. तसेच जर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्याच तर अमोल कोल्हे यांना प्रदेशाध्यक्ष करण्याची चर्चा आहे. एकूणच या सगळ्या गोष्टी राजकीय वर्तुळात घडत असल्यामुळे महेश शिंदे यांनी केलेलं विधान हे खरंच भुवया उंचावणारं आहे. पण शशिकांत शिंदे यांनी ज्या पद्धतीने महेश शिंदे यांना टोला लगावला आहे त्यावरून तरी ते सध्या शरद पवारांची साथ सोडणार नाही असं म्हणता येईल. पण राजकारणात कधीही काही होऊ शकतं. दरम्यान या सगळ्यावर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या महाराष्ट्र कट्टाला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.